नमस्कार मंडळी, मी पल्लवी धुरी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर आम्ही चाललो आहोत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला। तर आता आम्ही दाखवणार मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिर्डीचा प्रवास। चला तर माझ्यासोबत शिर्डीला। मंडळी आम्ही आमची सगळी तयारी केलेली आहे। आता आम्ही इथून निघणार मालाडवरून आणि जाणार विरवाणीला, गोरेगाव विरवाणी इथे बसला। बसमधून आम्ही आता प्रवास करणार आहोत। पण आता आम्ही इथून मालाडवरून निघणार 8 वाजता। तर आमच्यासोबत दुर्वाचे बाबा, आजी आणि आमच्या मामी आणि असे 6 जण आम्ही जाणार आहोत मामी मावशीकडून। तर बघा आमचा नक्की प्रवास, शिर्डीचा प्रवास। चला तर आमच्यासोबत। तर आम्ही आता बाहेर निघतो आहोत। आता आम्ही बंद करणार आणि खाली जाऊन बस बुकिंग केली आहे। आमची 6 सीट आहे। तर आता आम्ही खाली जाऊन गोरेगावला विरवाणी इथून बस पकडणार। चला तर दाखवते मी माझा प्रवास। आमची लिफ्ट येते, 5व्या माळ्यावर आली ती बघा। आता चाललो आम्ही खाली। चला तर आता आम्ही लिफ्टमधून खाली चाललो। इथून मामीकडे आणि जाऊन सगळी 6 जण मिळून आम्ही जाणार मग विरवाणी गोरेगावला। मम्मी आणि मावशी आणि मोठी बारकी मामी आणि दुर्वा, मी आणि दुर्वाचे बाबा जाणार आहोत आता शिर्डीला। तर बुक करत आहे बाबा ओलाची टॅक्सी आली का आम्ही जाणार गोरेगावला इथून। तर आता आम्ही सगळेजण थांबलो आहे गाडीची वाट बघत। आता थोड्याच वेळात टॅक्सी येईल आणि आम्ही जाऊ विरवाणी गोरेगावला। बोल। नमस्कार, आता मी साईबाबाकडे जातो आणि मी चला माझ्यासोबत तुम्ही पण। दुर्वा पण तयार झाली, ती पण ब्लॉग बनवते आहे। बघा काय काय बोलते, बोलायला नाही येत तरी पण प्रयत्न करते चांगला। तर आमची रॅपिडो टॅक्सी आली आहे। आता बसून आम्ही जाणार विरवाणीला सगळेजण। चला तर आता मंडळी आम्ही सगळेजण गाडीत बसून जात आहोत गोरेगाव विरवाणीला। तर आम्ही मंडळी चाललो आता गोरेगाव विरवाणीला। तिथून आम्ही बस पकडणार। बसने आम्ही तुम्हाला पुढचा प्रवास दाखवणार। बाय करते। चला आता आमची गाडी चालली गोरेगावला। चला साईबाबा की जय, की जय। आता आम्ही रॅपिडो मधून उतरतोय, रॅपिडो टॅक्सी मधून। तर आता थोड्या वेळाने आमची बस येईल आणि आम्ही जाऊ। आमचं ऑफिस तिकडे आहे, कर्माकर ट्रॅव्हल्स। थोड्या वेळात बस येईल आमच्या। आम्ही आता शिर्डीला जाणारी बस करमरकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडे बुक केली होती ऑनलाईनमध्ये। तर आता आम्ही थांबलो आहोत, दुर्वा पण थांबले, सगळेजण बससाठी थांबले। आता थोड्या वेळात बस येईल। तर आमची ट्रॅव्हल आली आहे लक्ष्मी। तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण चाललो। 1 2 3 4 5 आणि मी 6 ही आमची ट्रॅव्हल आहे। लक्ष्मी ट्रॅव्हल 6 सीट आहेत आमच्या। तर आता आमचा प्रवास इथून चालू होणार विरवाणीवरून शिर्डी। मागे बसले आहेत आमची सासी आणि इथे आहे 1 2। आता आम्ही इथे बसणार, मी बसते इथे। आमची बस आता निघाली आहे गोरेगाव वरून। आता आम्ही 9:15 वाजता गोरेगाव वरून निघालो आहोत। बघूया किती वेळा पोहोचतो। तर मंडळी आम्ही आता 1:25ला चहा पाणी करायला इथे थांबलो। आता थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी आमची बस चालू होईल, मग पुढचा प्रवास सुरुवात होईल। चला तर आमची आता गाडी निघाली।
आता आपण फायनली शिर्डीमध्ये आलो आहोत. आता उतरलो. तिथून मग हॉटेलला जाऊ आणि आंघोळ बिंघोळ करून मग दर्शनाला जाऊ. पाहायला बाबा तर मंडळी आमची बस 6 वाजता शिर्डीला पोचल्या. आम्ही आता फायनल शिर्डीला उतरलो आहोत. आम्ही मग आता हॉटेलमध्ये राहून आंघोळ बिंघोळ करून मग दर्शनाला जाऊ. तर आमचा इथे प्रवास बसचा संपला आहे. आणि शिर्डीमध्ये भरपूर थंडी आहे. एकदम गार थंडगार वातावरण आहे एकदम. चला तर आम्ही रिक्षामध्ये बसून आता चाललो तिकडे शिर्डीच्या साईबाबा मंदिर इकडे रूम बघायला. तर तिकडे आम्ही रूम घेऊ आणि तिथे राहू. तर मंडळी आम्ही लक्ष्मीबाई शिंदे निवास इथे फायनली रूम बुक केलेला आहे. तर आता आम्ही जाणार रूमवर. आता मंडळी आम्ही रूममध्ये आलो. ही एक रूम आहे आणि तिकडे अशी आम्ही 2 रूम घेतल्या आहेत. 1300 रुपयाच्या 2 रूम. आणि ही एक रूम आहे. ही बघा 3 बेडची रूम आहे. आणि इकडे संडास बाथरूम. आम्ही अशा 2 रूम घेतल्या आहेत. ही एक रूम आणि बाजूच्या रूम मध्ये मावशी आणि मामी आहेत आणि आम्ही 3 जण इकडे राहणार. दुर्वा पण आमची ब्लॉक करते आहे. ही बघा फिरते. आणि इकडच्या रूम मध्ये मावशी मामी आता तर सगळेच जण आहे. तर आता आम्ही आंघोळ करून मग जाणार साईबाबांच्या दर्शनाला. चला तर आम्ही आंघोळ करून पटापट तयारी करतो. रेडी होतो. मंडळी आम्ही सर्वांनी तयार झालो आहोत. आता आम्ही जाणार साईबाबांच्या दर्शनाला. तर तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. तर आता आम्ही जात आहोत. तर मी आता व्हिडिओ काय करू शकत नाही. पण आता आम्ही चाललो आहे. सगळेजण तयार झाले आहे. दुर्वा पण छान मस्त की तयार झाली आहे. लाल लाल फ्रॉक घालून. हां दुर्वा पण तयार झाली. हां आणि आजी सगळ्या आजी आणि तयार झाल्या. तर आता आम्ही सगळेजण मिळून जाणार दर्शनाला. तर आता मोबाईल ठेवते मी आणि जाते दर्शनाला. आता आम्ही दर्शन घेऊन झालं सकाळी. आता आम्ही चाललो दुपारी महाप्रसादाला. तर आता आम्ही इथून मंदिराच्या इथून जातो आहे 4 नंबर गेटच्या इकडे. तिथून ऑटो पकडणार आणि तिथून जाणार महाप्रसादाच्या याला. तर मंदिराच्या बाजूला अशी भरपूर काय दुकानं असतात. खेळणी म्हणा हे म्हणा काय इकडे खाऊचे पदार्थ पण असतात. तर हे आहे शिर्डीचं मूळ मंदिर. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. व्हिडिओ पण. तर आम्ही चाललो आहोत आता 4 नंबर गेटला. दुर्वा मस्ती करते बघा. सगळं काय भेटलं काय मागत राहते. हे दे ते दे करून. तर इकडे आहे शिर्डी साई पालखी गार्डन आहे. इकडे उन्हामुळे दिसत नाही.
तर आम्ही आता चाललो आहोत प्रसादाच्या भोजनालयाच्या इथे. तर आम्ही रिक्षा करून जाणार. इकडे फळवाले पण बसले आहेत बघा, भरपूर पेरू. तर आता इथून आम्ही रिक्षा करून जाणार. तर आता आम्ही बसलो आहे मॅजिकमध्ये. तर आता आम्ही चाललो साई भोजनालयाच्या इथे. तर हे बघा इकडे साई प्रसादालयाच्या इकडे जाण्याचा मार्ग आहे. श्री साई प्रसादालयाच्या इथे हे बघा. इकडे पण लाडू प्रसाद काउंटर आहे. इकडे असा भव्य असा परिसर आहे आणि अशी हे आहे. आम्ही दुसऱ्यांदा आले आहे. पहिल्यांदा पण येऊन गेलेली 2-2.5 वर्षापूर्वी. इथे हात धुवायला पाण्याची सोय आहे. आपण हात धुवू. आम्ही आता जाऊया. प्रतीक्षा लागलेली. शिशु आहार कक्ष आहे. स्तनपानासाठी मॅनिपोगो पॅन्ट्सच्या वतीने हे केलेलं आहे. तर आता आम्ही चाललो मोफत प्रसाद भोजनालयाकडे. तिकीट कूपन काउंटर आहे. इकडे तिकीट द्यायचे आणि मग भोजनाच्या जागेवर जायचे. हे बघा केवढी मोठी सुविधा आहे ती. भरपूर असं कितीतरी लांब हजारो जवळजवळ भरपूर लोक बसतील एवढं अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे पण लोक बसले आहेत भरपूर. चला तर भात आलाय. आता पूर्ण जेवण वाढणार. थोड्याच वेळात आम्ही महाप्रसादाचा लाभ घेणार. भरपूर लोक आहेत, खूप कितीतरी. तर आमचं जेवण पूर्ण आलेलं आहे. आता मी आमच्या भोजनाला सुरुवात करतो. तर मंडळी आमचं महाप्रसाद ग्रहण करून झाला आहे. आता आम्ही चाललो, बघूया कुठे फिरायला जातो. चला तर मंडळी आम्ही महाप्रसाद घेऊन आता चाललो आमच्या राहण्याच्या ठिकाणी.
चला तर मंडळी, आम्ही महाप्रसाद घेऊन आता चाललो आमच्या राहण्याच्या ठिकाणी. बरं आहे. चला तर आता आम्ही चाललो भोजन करून, महाप्रसाद करून. पेरू आम्ही पेरूवांची खरेदी केली भरपूर, बल्क क्वांटिटीमध्ये. हे बघा खरेदी केली आहे, मस्त पेरू होते. आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर आम्ही रूमला आता टाळं पण घातलं आहे आणि आता आम्ही चावी देणार आणि जिथे बस येणार तिथे आम्ही जाणार. आणि बसमधून जाणार आम्ही आता मुंबईला. चाललं सगळे घरी परतीच्या प्रवासाला. चला आता दादरवरून गाडी पुढे चालली आहे. आता वाजले 3 वाजून गेले, 4 वाजत आले. थोड्याच 1-2 तासाने आम्ही पोहोचलो गोरेगाव. मग आमचा बसचा प्रवास संपून जाईल. आमची बस चालली आता. 4:10 वाजता आम्ही पोचलो गोरेगाव फ्लायओव्हरच्या इथे, हिंदुस्थान पेट्रोलियम. चला तर आम्ही आता पोचलो घरी. जाता आता आम्ही होलीवर.